विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रणजित सर. बघा बाळांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सायन्स मध्ये आपल्याला कोणकोणते ग्रुप निवडायचे होते. जसं की मी सांगितलं होतं पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी. तर आता जेव्हा तुम्ही 10वी नंतर कॉमर्सला ऍडमिशन घेता, 11th कॉमर्सला, त्यावेळेस आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट निवडायचे असतात. तर सगळ्यात महत्वाचं ना बाळांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट काही सब्जेक्ट असतात ते आपल्याला कंपल्सरी त्याचा स्टडी करावाच लागतो. जसं की एकदा बघा लिहून दिलं कंपल्सरी सब्जेक्ट कोणते आपल्याला. तर इंग्लिश, इकॉनॉमिक्स, अकाउंटन्सी आणि बिझनेस स्टडी. बघा बाळांनो, कंपल्सरी सब्जेक्ट कोणते आपल्याकडे? इंग्लिश, इकॉनॉमिक्स, अकाउंटन्सी आणि बिझनेस स्टडी कंपल्सरी सब्जेक्ट. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑप्शनल सब्जेक्ट असतात. तर ऑप्शनल सब्जेक्ट काय आहेत ना, तर ते आधी बघूया. ऑप्शनल मध्ये काय आहे? मॅथ्स. ऑप्शनल मध्ये काय आहे? मॅथ्स, कम्प्युटर सायन्स, फिजिकल एज्युकेशन, सायकोलॉजी आणि हिंदी. आता बाकी कॉलेजेस मध्ये ना अजून खूप असे आपल्याला एक्स्ट्रा सब्जेक्ट असतात ऑप्शनल सब्जेक्ट. आता सगळ्यात महत्वाचं, सगळ्या मुलांना भीती कसली वाटते? पहिला सर नको, ते 10वीचं मॅथ्स केलंय, आता आम्हाला काय मॅथ्स करायचं नाहीये. पण बाळांनो, तुम्हाला जर सीए बनायचं असेल तर कंपल्सरी मॅथ्स हा सब्जेक्ट ठेवलाच पाहिजे. कंपल्सरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बाळांनो, मॅथ्स या सब्जेक्टला बिलकुल सुद्धा स्किप करू नका. थँक्यू.